हॅलो, राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 42 इंच कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग. तर आज आपण हे पेपर कटिंग बघणार आहोत. ह्याच्या अगोदर मी आपल्या कटोरी ब्लाऊज सिरीजमध्ये पूर्ण साईजनुसार शोल्डर मुंड्याचे माप कसे घ्यायचे, कसे पॅटर्न काढायचे, हे सर्व काही माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा तुम्ही जरी पेपर पॅटर्न येत नसेल, 45 साईजचा काढताना प्रॉब्लेम होत असेल, तर हा व्हिडिओ त्यासाठी आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यातील काही टिप्स, काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. 42 इंच छातीनुसार हे आपली मापे आहेत. छाती आपली 42 आहे, कमरघेर 40 आहे. तर 42चा चौथा आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे. छातीचा चौथा हा 10.5 इंच येत आहे आणि 1.5 इंच आपल्याला त्याच्यामध्ये प्लस करायचा आहे. आता आपल्याला पूर्ण त्याचं माप आपलं 12 इंच होत आहे. कमरघेर आपला 40 आहे. कमरेचा चौथा प्लस 1.5 इंच आणि 1 इंच डाचरुंदी, ह्या पद्धतीने आपल्याला कमरघेराचे माप घ्यायचं आहे. आपली पूर्ण उंची 14 आहे. 1 इंच प्लस त्याच्यामध्ये 15 इंच आणि मागील गळा 10.5 आहे, अर्धा इंच प्लस. पुढील गळा 6.5 इंच आहे, अर्धा इंच प्लस शिलाई मार्जिन. बाही उंची 5 प्लस अर्धा इंच, कारण हा अस्तरचा ब्लाऊजसाठी आपण कटिंग करणार आहोत. दंडघेर 16 प्लस 1.5 इंच आपल्याला त्याच्यामध्ये मार्जिन द्यायचं आहे. चला तर मग पहिल्यांदा आपल्याला पेपर कटिंग आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण उंची टाकणार आहोत. 0 ते 1 पूर्ण उंची. आता आपल्याला मुंड्याचा 0 ते 2 हे माप टाकायचे आहे. तर 28, 30, 32 आणि 34 छातीसाठी आपण मुंडा 4.5 ते 5 इंच घेतो. 4.5 ते 5 इंच मुंडा घेत असतो आणि 34च्या पुढील सर्व मापांसाठी आपले मुंड्याचे माप 5.25 ते 5.5 इंच असते. हे आपण आपल्या कटोरी ब्लाऊज सिरीजच्या चार्टमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. त्या चार्टच्या पद्धतीने जर तुम्ही मापे घेतली तर एकदम ब्लाऊज व्यवस्थितरित्या बसतो. फक्त हे माप तुम्ही मुंड्याचे आणि शोल्डरचे माप त्या तक्त्यानुसार तुम्ही टाकायला हवे. तर इथे आपण 34च्या पुढील माप आहे आपलं 42 इंच माप आहे. त्यासाठी आपण 0 ते 2 हे माप आपलं 5.5 इंच आपण घेणार आहोत. इथं आपल्याला आपण मुंड्याचं माप टाकलेलं आहे आणि या मुंड्याच्या रेषेवरती आपल्याला छाती घेराचे माप टाकायचे आहे. 0 ते 2 हे आपले काय आहे, मुंड्याचे माप आहे. या रेषेवरती आपल्याला आता छाती घेराचे माप टाकायचे आहे. छाती घेराचे माप आहे आपले 10.5. छातीचा चौथा प्लस 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे. 2 ते 3 हे माप मी 10.5 इंच घेतलेले आहे छाती घेराचे. आणि खाली आता आपल्याला कमर घेराचे माप आपण खाली घेतलेले आहे, ज्या पद्धतीने सांगितलेले आहे त्या पद्धतीने. आणि सरळ स्ट्रेट लाईन कमर घेर ते छाती घेर पूर्ण अशी स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन दिलेले आहे. आणि 1 ते 4 हे आपले कमर घेराचे माप असणार आहे. आता आपण शोल्डरचे माप टाकणार आहोत. तर शोल्डरचे माप कसे ठरवायचे? मागील गळा जर 8 इंचाच्या पुढे असेल तर शोल्डरचे माप हे 5.5 इंच राहते मोठ्या मापांसाठी. आणि जर लहान छातीसाठी जर घ्यायचं असेल तर 5 इंच हे आपलं शोल्डरचं माप राहणार आहे. त्यासाठी आपली 42 इंच छाती आहे इथे, त्यासाठी आपण 5.5 इंच शोल्डरचं माप घेतलेलं आहे. कारण मागील गळा हा 10.5 इंच आहे आणि 0 ते 5 हे आपण शोल्डरचे माप घेतले आहे. आणि 5 ते 6 तीच स्ट्रेट लाईन खाली ओढून आपण तिथे आता मुंड्याचे माप घेणार आहोत, मुंड्याचे आकार देणार आहोत. ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहेत. अर्धा इंच वरती घेऊन
आपल्याला बाहेरील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला शोल्डर पट्टी टाकायची आहे. शोल्डर पट्टी ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. जर तुम्हाला 2 इंच हवी असेल तर तुम्ही 2.5 इंच टाकू शकता, अर्धा इंच प्लस करून. आणि जर 3 इंच पाहिजे असेल तर तुम्ही 3.5 इंच तुम्ही टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला 3 इंचापेक्षा 3 इंचापर्यंत तुम्ही शोल्डर पट्टी ही टाकू शकता. शक्यतो 3 इंचापर्यंत शोल्डर पट्टी घ्यावी. आणि नंतर खालच्या साईडला जी गळारुंदी आलेली आहे वरील बाजूस, तीच गळारुंदी खालच्या बाजूस न येता अर्धा इंच जरी जास्त वाढवून टाकले तरीही चालते. खालून गळा आपल्याला ब्रॉड करायचा आहे. आणि 1 इंच पाऊण इंच आतील मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत. आता आपल्याला ब्रेसपट्टी टाकायची आहे. ब्रेसपट्टी पुढील बाजूला 2.5 इंच आणि पाठीमागच्या बाजूला पण 2.5 इंच असे माप घेऊन आपल्याला एक स्ट्रेट लाईन ओढून 1 इंच वरती देऊन आपल्याला ब्रेसपट्टीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि ए ते डी हे जे अंतर आहे ते आपल्याला इथे 3.5 इंच घ्यायचं आहे. ए ते डी हे अंतर आपण प्रत्येक कटोरीसाठी हे आपण माप घेत असतो. आपली कटोरीचे माप इथे जे माप घेतो आपण तिथे राहिलेले जे अंतर असते ते कटोरीचे माप आपोआप निघते. हे अंतर ठरवल्यानंतर ए ते डी हे अंतर आपण मोठी असेल तर 3 ते 3.5 इंच घेतो. 3, 3.25, 3.5 इंचपर्यंत घेतो. आणि लहान छाती असेल तर 2, 2.5, पावणे 3 इंचापर्यंत आपण हे माप घेत असतो. तर पुढील गळ्याच्या वरती आपल्याला कटोरी जॉईंटचे माप घ्यायचे आहे. ते 5 ते 5.25 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. तर पुढील गळा आपला 6 इंच आहे. त्यासाठी मी तिथे 5 इंच हे कटोरी जॉईंटचं अंतर घेतलेलं आहे. आणि कटोरी जॉईंट आणि मुंड्यातून 2 इंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे. आणि पूर्ण कटोरीचा असा शेप व्यवस्थित येतात जसा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही हा कटोरीचा शेप देऊ शकता. त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे. टक्स पॉईंट हा 10.25 इंच आहे. टक्स पॉईंटची रेषा आपल्याला कटोरीच्या मूळ कटोरीवर ही लाईन आखून घ्यायची आहे. आणि तिथे सी ते डी हे आपल्याला नाव द्यायचं आहे. आता आपण बाहेरच्या साईडनं आधी पेपर कटिंग पूर्ण करून घेणार आहोत. बाहेरील मुंडा आधी कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर ओपन करून दोन्ही बाजू वेगवेगळ्या करून घेणार आहोत. म्हणजे पुढील भाग वेगळा, फ्रंट वेगळा आणि बॅक साईड वेगळी हे असे निघते. आता यानंतर आपल्याला ब्रेसपट्टी वेगळी कट करणार आहोत. नंतर कटोरी आतील मुंड्याचा आकार कटिंग करून घेणार आहोत. नंतर कटोरी कटिंग करून घेणार आहोत. या पद्धतीने आपले 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर असे 3 पार्ट पहिले फ्रंटचे निघालेले आहेत. आता आपण पाठीमागच्या साईडला शोल्डर आपले 3 इंच जे घेतलेले आहे ते घेऊन खाली आपली मागील गळ्याची उंची टाकणार आहोत. मागील गळ्याची उंची आपली 10.5 इंच आहे आणि खालील साईडला तुम्ही 3 इंच रुंदीला घेऊ शकता. आणि या पद्धतीने मागील गळ्याचा आकार आखून मागील गळ्याचा आकार हा तुम्ही कोणत्याही आकार तुम्ही देऊ शकता. इथे चौकोनी, गोल, पानगळा, मटका गळा हा कुठलाही आकार तुम्ही देऊ शकता. हे आपण आधी कटिंग करून घेणार आहोत. हा आपला बॅक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपले कटोरी, मुंडा, ब्रेसपट्टी आणि बॅकचे पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण वाढीव कटोरी बघणार आहोत. वाढीव कटोरीसाठी आपण एक दुसऱ्या पेपरवर आपण आहे अशी आपली जी मूळ कटोरी आहे ती मार्किंग करून घेतलेली आहे. आणि ही कटोरी ठेवताना जराही क्रॉस ठेवायची नाही. ही कटोरी आखताना आपल्याला एकदम स्ट्रेटमध्येच पहिल्यांदा आखून घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपण कापडावर कटोरी ही जी टाकतो
त्यावेळेस आपल्याला ही कटोरी क्रॉसमध्ये कटिंग करायची असते. कापड हे क्रॉस आले पाहिजे आणि कागदावर मात्र कटिंग करताना हे आपण सरळ स्ट्रेटमध्ये आपण आखून घेणार आहोत. आणि जे आपली टक्स पॉईंटची लाईन आहे ती पूर्ण आखून घेणार आहोत आणि त्या रेषेच्या पुढे 1.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे आणि तिथून एक क्रॉस लाईन ओढायची आहे आणि अर्धा इंच वरील बाजूस मार्किंग वाढीव आपल्याला अर्धा ते पाऊण इंचापर्यंत आपल्याला कटोरी वाढवायची आहे. आणि जी टक्स पॉईंटची लाईन आहे टक्स पॉईंटची लाईन तशीच रेषा आखून घ्यायची आहे आणि त्या टक्स पॉईंटची जी लाईन आहे त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला आणि ती लाईन तशीच खाली ओढून आपल्याला खालच्या बाजूला आता ही मोठ्या साईजची कटोरीची माप असल्यामुळे इथे आपल्याला 1.5 इंच आपल्याला खालच्या बाजूला वाढवायचे आहे आणि ही स्ट्रेट लाईन या पद्धतीने खालील बाजूस 1.5 इंच वाढवलेली आहे. असं तिरकस पद्धतीने जस व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे आहे. आता हे आपण कटोरी आधी कटिंग करून घेणार आहोत. बाहेरच्या बाजूने पूर्ण असे कटिंग करावे. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केले ब्लाऊज पेपर पॅटर्न तर 42 साईजचा ब्लाऊज तुम्हाला स्टिच करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तो ब्लाऊज एकदम व्यवस्थितरित्या बसेल. बेचाळीस साईजची आपली ही कटोरी आहे. आता आपण भाई घेणार आहोत. भाई उंची आपली 5 इंच आहे प्लस अर्धा इंच फक्त आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. जर तुम्ही इथं अस्तरचा ब्लाऊज नसेल तर तुम्ही इथे 1.5 इंच घेऊ शकता, म्हणजे अजून 1 इंच प्लस तुम्ही याच्यामध्ये करू शकता. आता आपल्याला छातीचा चौथा भाग इथे आपल्याला मुंडा घेर म्हणून टाकायचा आहे. भाईचा मुंडा आपल्याला म्हणजे छातीचा चौथा टाकला तर आपली भाई एकदम व्यवस्थितरित्या बसते. आणि आपल्याला आता कॅप हॅट टाकायची आहे. कॅप हॅट मी इथे 2.5 इंच घेतलेली आहे कारण आपल्या भाईची उंची आहे 5 इंच, त्याच्या निम्मे मी 5.5 इंच 2.5 इंच घेतलेले आहे. आणि त्याचा मध्य काढून आपल्याला वरील बाजूस एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्या रेषेचे 3 पार्ट करायचे आहेत. 3 समान भाग करायचे आणि वरील बाजूने जो आकार दिला तो बाहेरील मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे वरील पॉईंटपासून आणि आतील पॉईंट जो आहे त्यापासून आपल्याला आतील मुंड्याचा आकार असा या पद्धतीने द्यायचा आहे. आणि एक अर्धा ते 1 इंच तुम्ही आतमध्ये घेऊन आपला दंडघेराची लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपण भाई कटिंग करून घेणार आहोत. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारची कटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जर व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.